सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती समारोहाचे आयोजन चाचा नेहरू पार्क, मेंढा रोड, भंडारा येथे सकाळी 7 वाजता अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतराम दास कोहरानी, ज्येष्ठ समाजसेवक आयुष्यमान विनोद रामटेके, शशिकांत भोयर, वृंदा गायधने, समाजसेविका मुरलीधर भैसारे यांची प्रमुख उपस्थिती होती। आयुष्यमान विनोद रामटेके यांनी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील संघर्षावर माहिती दिली। तसेच उपस्थित महिलांना यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर लिहिलेली इंग्रजी आणि मराठी माध्यमातून पुस्तकांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गणवीर यांनी केले, तर आभार पवन गवले यांनी मानले। कार्यक्रमाच्या वेळी प्रामुख्याने बंडू नागरीकर, सोनू करवाडे, विद्या मसराम, सौ शालिनी राऊत, शारदा मसराम, लक्ष्मी कराडे, मीरा चुहे, लक्ष्मी तांडेकर, आशा नागरीकर, रेहाना शेख, रामटेके मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते। रामटेके राहणार चाचा नेहरू पार्क परिसर, गौतम बुद्ध वाड, भंडारा येथे। आम्ही ह्या ठिकाणी मागील दिवसात विचार करत होतो की या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि आपण कुठेतरी आपले जे महापुरुष आहेत त्यांचे इथे यांना महापुरुषांच्या बाबतीत माहिती व्हावं आणि त्यांना सुद्धा ही जाणीव व्हावी की आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी काय कार्य केलेलं आहे, कशा प्रकारे त्यांनी हाल अपेष्टा केलेले आहेत आणि आमच्या उपेक्षित, शोषित आणि जे मागासवर्गीय आहेत यांच्यासाठी ते जे कार्य केलं त्याची आपल्याला आठवण व्हावी, ह्या उद्देशाने आम्ही त्यांनी विचार केला। यामध्ये विलासजी गणवीर, सोनू करवाडे आणि मी आणि तसेच राऊतताई वगैरे आहेत, नागरीकरताई आहेत, ह्या सर्वांनी आपण विचार केला आणि ह्या ठिकाणी आपण येणारे जे 11 तारीख आहे, 11 एप्रिल 2025 महात्मा फुलेजींची 98वी ही जयंती आहे, 198वी जयंती आहे, तर ही ते आपण साजरी करूया। आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी विचार करून या ठिकाणी आम्ही चाचा नेहरू पार्क या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश आज की लोकांना जे आपण एक समान आहोत स्त्री आणि पुरुष समाजामध्ये, तर यांना ती जाणीव व्हावी की आमच्यासाठी महापुरुषांनी त्यावेळेस 200 वर्षा अगोदर जे भाकीत केलं की तुम्ही दोन्ही सारखे आहात, तुम्ही महिलांना कशाला दुय्यम स्थान देता आणि पुरुषांनीच का सामोर यावं, त्याने पुरुषा इतकंच महिलांना सुद्धा अधिकार आहे आणि ते त्यांनी 200 वर्षापूर्वी सांगितलं आणि हे जागृती निर्माण केली मानव समाजामध्ये। तर हे आपल्या मानवांसाठी फार मोठं आम्हाला एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जसं मांडलं की ब्राह्मणतरांचे गुरु आपले महात्मा फुलेजी आहेत, तर ते सत्यच आहे। कारण की आज आपल्याला समाजामध्ये, आज देशामध्ये जे चित्र दिसत आहेत ते आपण बघत आहोत, एका विशिष्ट प्रस्थापित लोकांनीच आपली सत्ता कसा आपल्या हाती राहावी आणि जनसामान्यांना जे उपेक्षित लोक आहेत, मागासवर्गीय आहेत, शोषित आहेत, सुधाती आहेत, यांना त्यांचे अधिकार जे प्राप्त व्हायला पाहिजे ते त्यांना कसे अडीअडचणी आणायचे हाच प्रयत्न आताही सुरू आहे। त्या अनुषंगाने एक जागृती म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे। आणि ह्यानंतर निरंतर जे महापुरुषांनी आपल्याला ह्या मानव समाजासाठी कार्य केलेले आहेत त्यांचेसुद्धा जयंती, स्मृती दिवस या ठिकाणी आम्ही साजरे करू, असे आम्ही ह्या सर्वांच्या वतीने, वृंदाताई आहेत, भोईरसाहेब आहेत, कौरानीजी, सतरामजी कौरानीजी आहेत या ठिकाणी उपस्थित, या सर्वांच्या वतीने मी ही ग्वाही देतो आणि आता ह्या ठिकाणी निरंतर हे सुरू राहतील असं मी जाहीर करतो।